टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कृपया कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये। मालेगावी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक 30 मार्च 2025 रविवारी सायंकाळी 6 वाजता यशस्वी कंपाऊंड मालेगाव या ठिकाणी विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये विराट हिंदू संत संमेलन कायदा व सुव्यवस्थेच्या मर्यादेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी एक मालेगावातील समस्त पक्ष आणि संघटना यांची एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारलेली आहे, पण पोलीस प्रशासनाकडे आम्ही गेल्या 7 दिवसापासून ह्या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याची लेखी मागतो आहेत, पण अजूनपर्यंत आम्हाला 7 दिवसापासून रोज लेखी मागून सुद्धा अजून अशा प्रकारचाही कोणताही लेखी कागद आम्हाला पोलीस प्रशासनाकडून दिलेला नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना निमंत्रण घेण्यासाठी मालेगावातील मी, मच्छिंद्र शिर्के, राहुल बच्छाव, साहेबराव वाघ, विनोद निकम आणि गोपी देवरे यांच्यासोबत स्वामी भारतानंद सरस्वती महाराज हे 3 मार्चला भोपाळ येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते। त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांना हिंदूवीर पुरस्कार देणार याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। हा हिंदूवीर पुरस्कार स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की वेगवेगळ्या प्रकारच्या जे अफवा पसरवल्या जात आहेत अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने लेखी परवानगी नाकारल्याचं पत्र न दिल्याने आणि लेखी परवानगी न दिल्याने पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आज रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी अर्जदार राहुल नाना बच्छाव यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जावर लवकरात लवकर आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीने विराट हिंदू संत संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, परंतु या कार्यक्रमाच्यासाठी मान्य तहसीलदार यांच्याकडे रीतसर परवानगी अर्ज दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांचा अभिप्राय या कार्यक्रमाच्यासाठी आवश्यक असल्याच्यामुळे त्या अभिप्रायासाठी एक पत्र येथील छावणी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलं, परंतु कुठलंही कारण नसताना गेल्या 1.5 महिन्यांच्यापासून कुठल्याही प्रकारची अभिप्राय किंवा त्यांचं मत पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी आलं नाही। गेली 7-8 दिवसापासून सतत पोलीस प्रशासनाकडे परवानगीची मागणी करत असताना त्यांच्या माध्यमातून नागपूरला झालेल्या कथित हिंसाचाराचं कारण देत सदर कार्यक्रमास तोंडी परवानगी त्यांनी नाकारली आहे। त्याच पद्धतीने सदर कार्यक्रमातील वक्ते हे प्रक्षोभक असल्या कारणाने तुमच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही अशा पद्धतीचं एक मत पोलीस प्रशासनाने त्यावेळी तोंडी त्या ठिकाणी मांडलं, परंतु गेल्या 8 दिवसापासून सतत सदर परवानगी नाकारल्याचा लेखी अर्ज किंवा लेखी प्रत आम्ही त्यांच्याकडून मागत असताना देखील कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नसल्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आज या ठिकाणी आम्ही सदर विषयाच्या संदर्भामध्ये या कार्यक्रमाला परवानगी मिळण्याच्यासाठी माननीय उच्च न्यायालयात या ठिकाणी रिट पिटिशन या ठिकाणी दाखल केले असून या माध्यमातून मान्य न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल अशी एक अपेक्षा आहे आणि होणारा विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम हा मोठ्या जोशात उत्साहात या ठिकाणी पार पडेल अशी एक आशा या ठिकाणी पल्लवित झाल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।